मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बकरीद सणानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न। आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात आदित्य महोत्सवास प्रारंभ। फिरत्या मोबाईल लोक अदालत व्हॅनचे करण्यात आले उद्घाटन। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन शिबिर संपन्न। आणि एव्हरशाईन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शालेय साहित्य वाटप करीत आनंदोत्सव साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। मुस्लिम बांधवांच्या आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे गुरुवारी संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी समाज माध्यमांवर चुकीचे संदेश व चित्रीकरण प्रसारित करू नये अशा सूचना दिल्या। आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अभिनव गोयल व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी समाज माध्यमांवर चुकीचे संदेश व चित्रीकरण प्रसारित करू नये अशा सूचना दिल्या। सर्व सण व उत्सव एकोप्याने व एकमेकांच्या सहकार्याने साजरे व्हावेत या उद्देशाने सदर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना मांडल्या। त्यांच्या सूचनांनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सण उत्साहात व एकोप्याने साजरा करण्याचे आवाहन करीत सूचनांबाबतही विस्तृत मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, मनपा उपायुक्त हेमंत निकम, साबिर शेख, अमीन पटेल, शव्वाल अन्सारी, गुफरान पोपटवाले, अफसर पठाण, वसीम बारी, हाजी साजिद अन्सारी, डॉक्टर सरफराज अन्सारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनराज पाटील, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवळी, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आदि उपस्थित होते। जो छोटे छोटे चीज़ें हैं जो अनइंटेंशनली है ना नजरअंदाज हो सकते हैं, तो हर एक डिपार्टमेंट ने क्या क्या कार्रवाई की है, महानगर पालिका ने क्या की है, एनिमल हस्बेंड्री ने क्या की है, कितने डॉक्टर्स हम लोग रखने वाले हैं। कुछ सूचनाएं तो इतनी बढ़िया आई है ना। मैं अभी जस्ट कलेक्टर साहब से बात कर रहा था तो वो बोले कि मैं आज इमीडिएटली दगड़े पाटिल मैडम से भी वो कम्युनिकेट कर दूंगा और हम लोग पूरा इंश्योर करेंगे आपके जितने कुछ अभी सुझाव दिए हैं, बहुत ही अच्छे सुझाव दिए हैं, हम लोग उस पर 100% इसमें अमल करेंगे। दोस्तों काफी चीजें अच्छी, मेरे दोस्तों ने काफी अच्छी चीजें बोली। आप एक बात से मुत्तफिक हो गया होंगे कि सभी कोई भी समाज हो, कोई भी धर्म हो, आजकल एक फैशन हो चुका है कि हम लोग अपना अपना झंडा आगे लहराने की कोशिश करें, जो एक बहुत ही गलत ट्रेंड है। आपको मैं बताना चाहता हूं कि पुलिस फोर्स जो है ना, पूरा जो हमारी मेहनत है वो सब इन्हीं चीजों पे जा रही है। किसी ने गलत बैनर लगा दिया, किसी ने सोशल मीडिया पे कुछ गलत डाल दिया, किसी ने किसी के बारे में कुछ कह दिया, किसी के धर्म के बारे में कुछ कह दिया। तो 80% हमारा जो काम है, जो हमारा इंपॉर्टेंट जो काम है वो रह जाता है बाजू में, और हम लोग इसी काम में पूरा मतलब 6 महीने हो गए, 7वां महीना मेरा चल रहा है, हम लोग इसी में लगे रहते हैं। तो जब तक ये बात खत्म नहीं होगी तो पुलिस का जो आउटपुट है वो अच्छी तरह से सामने नहीं आएगा। हालांकि हमारा कॉन्स्टिट्यूशन ने एक ही झटके में हर एक धर्म, हर एक जाति को एक ही लाइन में खड़ा कर दिया। क्या बात, हमारा जो कॉन्स्टिट्यूशन की आप की शुरुआत होती है, लेकिन ये बहुत दुख के साथ मुझे कहना चाहिए कि हम लोग काफी बढ़ गए हैं। तो हम लोग ने इसके ऊपर काफी गौर करना चाहिए। एक आप शायद जानते होंगे कि एक रिटायर्ड एडिशनल डीजी है भूषण कुमार उपाध्याय सर। आप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे 13 जून ते 19 जून या कालावधीत आयोजित आदित्य महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे 13 जून ते 19 जून या कालावधीत आदित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। त्या अंतर्गत गुरुवारी आई एकविरा देवीची महाआरती करीत जुने धुळ्यात दंत चिकित्सा व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आदित्य महोत्सव सप्ताह अंतर्गत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे। तर शिवसेनेचे 80% समाजकारण व 20% राजकारण बिदवाक्याप्रमाणे
आदित्य महोत्सव सप्ताह साजरा केला जात. यात गुरुवार दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता आई कुलस्वामिनी एकविरा मातेची आरती करण्यात आली. तर सकाळी 8 वाजता जुने धुळे येथील खुनी गणपती मंदिराजवळ नेत्ररोग निदान व दंत चिकित्सा शिबिर घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटक सोशल मीडिया महानगर प्रमुख शुभम फुलपागारे यांनी केले होते. 14 जून सकाळी 9 वाजता पांजरापोळ येथे गायींसाठी पौष्टिक खाद्य व चारा वाटप केलं जाईल. सायंकाळी 6 वाजता जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना व नातेवाईकांना अन्नदान केले जाईल. दिनांक 15 जून रोजी मतिमंद विद्यार्थ्यांना जेवण वाटप. दुपारी 1 वाजता बोरीस येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या वाटप होतील. दिनांक 16 जून रोजी सकाळी 8 वाजता नकाने रोड परिसरात वृक्षारोपण व सायंकाळी 5 वाजता नगावबारी डोंगरावर 10,000 सीड बॉलचे रोपण केले जाईल. दिनांक 17 जून सकाळी 9 वाजता नेताजी ग्राउंड देवपूर येथे स्लो सायकल स्पर्धा होईल. सायंकाळी 5 वाजता अग्रसेन महाराज पुतळ्याजवळ मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम होईल. दिनांक 18 जून सकाळी 9 वाजता निमखेडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या वाटप होईल. सायंकाळी 4 वाजता अंचाळे तालुका धुळे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिर होईल. दिनांक 19 जून सकाळी 10 वाजता SSVPS महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिर होईल. तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आले आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, युवा सेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवती विस्तारक सोनी सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, शहर संघटक जयेश फुलपगारे, प्रसिद्धी प्रमुख शुभम फुलपगारे, सोमेश कानकाटे, विधानसभा संघटक तरबेश शेख, शहर चिटणीस गोपी चव्हाण, युवा सेना उपशहर प्रमुख सौरभ लहामगे, कृष्णा फुलपगारे, मंजू सनेर, श्रुती केसरकर, अश्विनी भोई, कल्पेश डोले, रोहित कोळी, विवेक तावडे आदी उपस्थित होते. त्यांचा आज 13 जून रोजी वाढदिवस आहे आणि धुळे जिल्हा युवा सेना दरवर्षाप्रमाणे याही वर्षी युवा हृदय सम्राट आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहाचं आयोजन करत असतं आणि या सप्ताहाच्या आयोजनामध्ये सर्व सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक असे सर्व उपक्रम या ठिकाणी सप्ताहात राबवले जात असतात. पूर्ण जिल्ह्याभरामध्ये सर्व पदाधिकारी त्याच्या पद्धतीने कार्यक्रम करत असतात. त्याचाच आज पहिला दिवस आई एकविरा मातेच्या आरतीपासून सुरुवात करण्यात आली. आदित्य साहेब लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आज एकविरा मातेची या ठिकाणी आरती करण्यात आली. त्यानंतर जुन्या धुळे इथं खुनी गणपती मंदिर येथे दंत चिकित्सा शिबिर आणि नेत्ररोग निदान शिबिर त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी पदाधिकारी जयेश फुलपगारे आणि शुभम फुलपगारे यांनी त्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं. याच पद्धतीने पूर्ण हा सप्ताह रोज 2 ते 3 कार्यक्रम शहरात पण आणि ग्रामीण भागात पण राबवले जाणार आहेत. आदित्य साहेबांचं एक स्टेटमेंट आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त कोणी बॅनर लावू नये. सर्वांनी सर्व त्या पैशाने सामाजिक उपक्रम सर्वसामान्य जनतेला डायरेक्ट कसा फायदा होईल त्या पद्धतीने त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम युवा सेनेने करायचं आहे आणि त्याचंच आज या युवा सेना धुळे जिल्हा या ठिकाणी काम करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात फिरत्या मोबाईल लोक अदालत व्हॅनचे उद्घाटन बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच धुळे तालुका अंतर्गत 12 ते 25 जून या कालावधीत फिरते मोबाईल लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या मोबाईल लोक अदालत व्हॅनचे उद्घाटन बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी न्याय आपला दारी या स्लोगनप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांनी आपला न्याय आपल्या दारीच करून घेत वेळ आणि पैसा वाचवावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष माधुरी आनंद यांनी केले. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश SR बदगले, जिल्हा न्यायाधीश JR पुलाटे, कौटुंबिक न्यायाधीश स्वर्णिका महाले, चौथे दिवाणी न्यायाधीश विजी चव्हाण, 5वे दिवाणी न्यायाधीश SV मडके, 3रे दिवाणी न्यायाधीश SS सय्यद, जिल्हा वकील संघ सदस्य ॲडव्होकेट भावना पिसोळकर, ॲडव्होकेट सुधा जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती संदीप स्वामी आदी उपस्थित होते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर संदीपान जगदाळे यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळेतर्फे शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे गुरुवारी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी इयत्ता 10वी व 12वी नंतर काय
या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर संदीपान जगदाळे दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात व्याख्याते डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी या विषयावर सखोल मार्गदर्शन करीत विविध पैलू समजावून सांगितले। या प्रसंगी ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, बाजीराव पवार, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे, गणेश गर्दे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे एकदा लक्षात आलं की आपले भौतिक आता सगळे सैनिक हरतील आणि तो तार दिवशी उठलाय आणि त्याने काय वाक्य बोललाय बघा, निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह काय तो म्हणाला, अरे मी पडलो नाही मित्रांनो, या धरणी मातेने मला आलिंगन दिलंय, म्हणला ये तुझं स्वागत आहे आणि मी सुद्धा तुझीच होणार। ते बघा छोटासा विचार आहे पण त्यातून सकारात्मक विचार आणि जगमित्राचं काम घेतले नसेल इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड हे त्याचं वाक्य होतं। जगात अशक्य काहीच नाही आणि दुसऱ्याच प्रकारची त्याची कारकीर्द आहे। मार्टिन हिंगीज 15व्या वर्षी विंबल्डन जिंकलाय, फक्त वय 15। विंबल्डन साधी स्पर्धा नाही आहे, कबड्डी खो खो थोड्या तालुका जिल्हा पातळीवर प्रसिद्ध अशा प्रकारची ती स्पर्धा आहे। आपले सचिन तेंडुलकर क्रिकेट मधला देव आहे, बरोबर आहे। 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी झाले, 15व्या वर्षी। 4थी 5वीत असल्यानंतर त्याला कळलं होतं की मला भविष्यात काय व्हायचं पण केलं। दुर्दैवाने आमच्याकडे कळत असली प्रकार बंद आहे, म्हणजे मला काय कळतं हे सांगण्याची प्रणाली होती ती बंद आहे। बाहेरच्या देशामध्ये इतिहास फ्रान्स असं जपान असं तिथं आधी गण चाचणी केली जाते आणि तिथं म्हटलं जातं की हा खेळाडू आहे त्याला खेळू द्या, ते इंग्रजी इतिहास भूगोल फेकून द्या तिकडे आणि त्याला खेळाडूच करा। 100 त्या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये पदकं तिथे देश प्राप्त करतो आणि दुर्दैव आमच्या देशाचं की आम्हाला एका ऑलिम्पिकवर समाधान मानावं लागतं। आणि त्यामुळे जे काही चांगले कौशल्य आहेत आपल्याकडे ती आत्मसात करायचे आणि त्याला डेव्हलप करत आपल्याला पुढे जायचं, तर आपण करिअरमध्ये सक्सेस होणार आहोत। सचिन तेंडुलकर 12वीला नापास आहे, सचिन तेंडुलकर 12वीला नापास आहे, पण देशाच्या अनेक राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये 12वीच्या अभ्यासक्रमात सचिनचा धडा आहे। काढायला नको का सचिनसाठी? शिंदखेडा येथील एव्हरशाईन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्य वाटपासह आनंदोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले। शिंदखेडा येथील एव्हरशाईन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करीत शालेय साहित्य वाटप करून आनंदोत्सव साजरा करीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले। शाळेत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, नवीन विद्यार्थ्यांकडून पाठीवर अक्षरे गिरवत त्यांना भेटवस्तू देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले। त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले। शाळेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येतात। या वर्षी देखील नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच सर्वांगीण विकास घडवून आणावा असे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना पाटील यांनी केले। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत डिगराळे, घनश्याम पवार, कलाताई माळे, संस्था अध्यक्ष शहाजी वर्गीस, प्राचार्य रीना शहाजी यांच्यासह शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीप प्रज्वलन और सरस्वती पूजन किया और हमारे स्कूल में जो नए केजी सेक्शन के एडमिशन के बच्चे थे, हमारे प्रमुख अतिथियों के हाथ से उनका विद्यारंभ का शुरुआत भी किया और हमारे बच्चों को छोटे छोटे गिफ्ट्स देके उनको प्रोत्साहित किया और हमारे सब टीचरों ने आज के इस दिन के लिए बहुत से परिश्रम दिया और हमारे आज के जो प्रवेशोत्सव का कार्यक्रम है बहुत उत्साह से बनाया गया है और सब बच्चे खुशी से एंजॉय किया और हमारे दिल बहलाया। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। बकरीद सणानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न। आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात आदित्य महोत्सवास प्रारंभ। फिरत्या मोबाईल लोक अदालत व्हॅनचे करण्यात आले उद्घाटन। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन शिबिर संपन्न। आणि एव्हरशाईन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शालेय साहित्य वाटप करीत आनंदोत्सव साजरा। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।